नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये सुरुवातच आपण करतोय एका महत्त्वाच्या बातमीने. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या इगतपुरी मुंडे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण आग लागली. सकाळच्या सुमारास स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर येते. जिंदाल ग्रुपची पॉलीफिल्मची निर्मिती करणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये आधी स्फोट झाला आणि त्यानंतर आग झपाट्याने पसरली. या आगीमध्ये काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते, तर काही कर्मचारी हे कंपनीत अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या आगीचे लोट दूरवर दिसून येत आहेत. नाशिक ग्रामीण अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीत 25 ते 30 कामगार असल्याची माहिती मिळते, तर 3 गंभीर जखमी आहेत. काही कामगारांना रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे. 11 जणांना, साधारण 11 जणांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आले. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीची भीषणता अजूनही कमी झालेली नसून शेजारच्या विविध कंपन्या आणि घोटी टोल नाका, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिकमधून अग्निशमन दलाचा ताफा जो आहे तो बोलवण्यात आलेला आहे. आगीवर अजून नियंत्रण मिळालेलं नाहीये. नुसत्या पाण्यानं ही आग विझू शकत नाही, कारण पॉलीफिल्मची निर्मिती करणारी ही कंपनी आहे. प्लास्टिक आहे आणि प्लास्टिक हे जळाल्यानंतर नुसतं वितळत नाही, तर त्यातनं पुन्हा ज्या केमिकलची निर्मिती होते त्यातनं आग भडकते. आणि तसंच इथं होताना आपण बघतोय. काही वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतने हे एक्सक्लुझिव्ह दृश्य टिपली, ज्यामध्ये आपण बघू शकतो या कंपनीच्या एका इमारतीच्या रूफटॉपवरती काही लोक म्हणजे कामगार येऊन पोहोचलेले होते. दोरखंड तिथे लावण्यात आला आणि ते कामगार खाली उतरले. त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, पण काही लोक जे आहेत ते अजूनही तिथे अडकलेले आहेत, ज्यांना तिथून बाहेर काढणं अशक्य होऊन बसले. याचं कारण असं आहे की ही आग जी ती झपाट्याने पसरते आणि ही आग झपाट्याने पसरत असताना ती आता या कंपनीच्या अशा भागापर्यंत येऊन पोहोचली ज्या भागामध्ये डिझेल टँक आहेत आणि या डिझेल टँकची क्षमता आहे 5000 लिटरची. आणि हा 5000 लिटरचा टँक जर ब्लास्ट झाला, फुटला, तर ही आग आणखी मोठ्या प्रमाणात साधारण 1 किलोमीटर अंतरापर्यंत ही आग पसरू शकते, अशी शक्यता जी ती व्यक्त केली जाते. म्हणून आत्ता या क्षणाचा अपडेट तर आपण जाणून घेऊ, पण थोड्या वेळापूर्वीपर्यंत आपण जे अपडेट घेत होतो त्यातनं आपल्याला असं कळत होतं की बचाव कार्य ते थांबवण्यात आलं होतं. सगळा ताफा जो आहे, मग तो ॲम्ब्युलन्सचा असेल, अग्निशमन दलाचा असेल, तो बाहेर बोलवण्यात आला होता, कारण भीती आहे ती या ब्लास्टची. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोडे आपल्याबरोबर आहेत. ते या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात. लक्ष्मण, काय अपडेट? आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणचा पाठीमागचा जर प्रिमायसेस पुन्हा बघितला तर या ठिकाणी आग जी आहे ती अद्यापपर्यंत देखील वाढताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या आगीच्या पुढच्या टप्प्यामध्ये देखील ही आग अधिक वाढू शकते अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र यामधले एक सगळ्यात मोठी अपडेट जी आहे ती म्हणजे या ठिकाणी आर्मीचे काही जवान जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आर्मीचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे. नाशिक आर्टिलरी सेंटरमधले हे अधिकारी जे आहे ते या आगीची पाहणी करण्यासाठी आलेले आहे आणि त्यांची देखील मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. अर्थात नाशिकमध्ये एअरफोर्स जे आहे गांधीनगरचं त्या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात ही मदत ही आग विझवण्यासाठी आणि या आगीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केली जाऊ शकते. ही आताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. काही क्षणापूर्वी या ठिकाणी भारतीय नौदलाचे जे काही जवान आहेत त्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं, ज्यांना आगीचं विशेष अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं की ज्या ठिकाणी जर अशा प्रकारचा कुठला स्फोट झाला तर त्या स्फोटामध्ये चा परिसर कशा पद्धतीनं तिथल्या लोकांना रेस्क्यू करायचं, तो स्फोट होऊ नये यासाठी काय करायचं, अशा स्वरूपाचं जे ट्रेनिंग या लोकांना दिलं जातं ते आर्मीचे विशेष ट्रेनिंग दिलेले जवान या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे आणि त्यांच्या मदतीनं आता या ठिकाणी प्रशासन मदत घेऊन ही आग विझवण्यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहे ते करणार असल्याचं समजतंय. आणि विशेष म्हणजे जे आता देखील काही कर्मचारी जे या कंपनीमध्ये अडकलेले आहेत त्यांना हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं खाली काढण्याची पर्याय जो होता तो त्यांच्या समोर होता आणि तो पर्याय देखील पुढच्या काही वेळामध्ये वापरला जाऊ शकतो. मात्र आता ज्या टँकच्या परिसरात ही आग वाढलेली होती त्याच्या दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा अशा प्रकारची क्रेन जी आहे ती घेऊन जाऊन या ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीची प्रयत्न जे आहे ते करण्याची काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. हा पुन्हा एकदा एक दुसरा मार्ग आहे ज्या मार्गावरून या कंपनीपर्यंत जाता येऊ शकतं. त्यामुळे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी केले जात आहे आणि मोठं बचाव कार्य जे आहे ते आता या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतंय. ही जर परिस्थिती जर बघितली तर या परिस्थितीनुसार काही लोक जे वरती अडकलेले आहेत त्यांना आता काढण्याचे प्रयत्न केले जातात. आपले व्हिडिओ जर्नलिस्ट आहे, आपण त्यांना सांगूयात की ज्या ठिकाणी हे 2 लोक अडकलेले दिसत आहेत त्यांच्यावरती कॅमेरा आपण झूम करून त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला दाखवूया. समोर दिसणारी ही धुराची
धूर बाहेर सोडणारी जी चिमणी आहे तिच्या बाजूला हे दोन लोक आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे आणि ह्या दोन लोकांना काढण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी केले जातात. सुरुवातीला 4 ते 5 जण त्या ठिकाणी होते, मात्र आता केवळ 2 जण ते या ठिकाणी मदतीची याचना करतात. 3 लोक जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये, त्यामुळे हे 3 लोक नेमके कुठे गेले हे सांगता येणं आता अवघड झालेलं आहे. सुरुवातीला 6 होते, त्यातला एकाला बाहेर काढता आलं आहे, एकाला वाचवता आलं, मात्र 5 लोक जे आहे ते पूर्णतः वर अडकले होते. त्यातले 3 लोक आता दिसत नाही, 2 लोक मात्र दृश्यांमध्ये दिसत आहे आणि ते मदतीसाठीची याचना करतायत. त्यांना बाहेर काढण्यासाठीचे सगळे प्रयत्न जे आहे ते आता या ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीनं केले जात आहे, प्रशासनाच्या वतीनं केले जात आहे. आगीचे लोट कुठल्याही प्रकारे थांबत नाही, आग आटोक्यात येत नाही, आग टप्प्याटप्प्यानं पुन्हा भडकताना पाहायला दिसते, वाढताना दिसते. जी मुख्य इमारतीला ही आग लागली होती त्याच्या आजूबाजूचा जो प्रिमायसेस आहे तिथे आग वाढतीये. काही वेळापूर्वी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं की ही आग यापूर्वी देखील या कंपनीमध्ये एक छोट्या स्वरूपाची आग लागली होती आणि ती छोट्या स्वरूपाची आग विझवण्यासाठी देखील आम्हाला 3 दिवसाचा कालावधी जो आहे तो लागला होता आणि म्हणूनच ही आग जी आहे ती विझवणं खरं तर खूप चॅलेंजिंग आहे प्रशासनाच्या समोर. आणि ही आग विझवणं जितकं चॅलेंजिंग आहे तितकं या लोकांना वाचवणं देखील चॅलेंजिंग आहे. त्यामुळे आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन त्यांना जर बाहेर काढायचं असेल, वाचवायचं असेल तर आर्मीचे जे ट्रेनिंग कमांडोज आहे त्यांना या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं. ते कशा पद्धतीने वर पोहोचतील आणि त्यांना कसं रेस्क्यू करतील हे बघणं फारसं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी भारतीय सैन्य दलाचं हेलिकॉप्टर जे आहे ते देखील दाखल होत आहे, अशा प्रकारची माहिती न्यूज 18 लोकमतला प्राप्त झालेली आहे. आणि निश्चितपणे हे हेलिकॉप्टर आल्यानंतर आर्मीचे जवान या वर अडकलेल्या 2 जिवंत लोकांना बाहेर काढण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे. असं आपण व्यक्त करूया, त्यांचा जीव वाचेल ही आपल्याला आशावाद आहे. हीच आपण आता देवाकडे प्रार्थना करूया. याचं कारण आहे ह्या 2 जीवांना बाहेर काढणं हे आता खऱ्या अर्थानं चॅलेंजिंग आहे.